आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी 9:30 वाजल्यापासून कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि आणखी एका संघटनेच्या कडून 3 तास रास्ता रोको करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोठमोठ्यांदा घोषणाबाजी केली. रायबागकडून जवाहर साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ऊसाचे ट्रॅक्टर आणि आणखीही महाराष्ट्रातील साखर कारखान्याकडे जाणारे ऊसाचे सुमारे 35 ते 40 ट्रॅक्टर आणि हलकी अवजड वाहतूक अडवण्यात आली. या चालू 2025-26 ऊसगळीत हंगामात शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन विना कपात कर्नाटकातील साखर कारखान्यांकडून 3,500 आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून 3,751 दर जाहीर करावा आणि गाळप सुरू करावे यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात सुरू असलेल्या आंदोलन छेडण्यात आले. यावेळी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी आंदोलकांची भेट घेतली. कर्नाटक शासन, साखर आयुक्त आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री यांच्यापर्यंत आंदोलक शेतकऱ्यांची 2025-26 सालासाठीची जी ऊस दर मागणी आहे त्याबद्दल निवेदन देण्याची ग्वाही दिली. यावेळी सर्व शेतकरी बांधवांनी जोपर्यंत कर्नाटकातील साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन विना कपात 3,500 दर देत नाहीत तोपर्यंत आपली ऊस कटाई बंद ठेवली जाईल अशी प्रतिज्ञा केली. उपतहसीलदार PB श्रीवंत, महसूल निरीक्षक MA नागराळे यांच्याकडे साखर आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या निवेदनाची प्रत कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि आणखी एका संघटनेच्या कडून देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील, विवेक नवले, नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, आनंद तारदाळे, संजू लठ्ठे, वैभव पाटील, संतोष नवले, सतीश पाटील, रवी गोसावी, उदयकुमार पाटील, चिदानंद मुतनाळे, अभयकुमार पाटील, बंटी पाटील, चांद शिरदवाड, अभय बदनिकाई, प्रवीण संगुडगे, महावीर उदगावे, रवींद्र दीक्षित, प्रवीण संद्रे, माणिक चंदगडे, दादासाहेब वाघे, मयूर तवनक्के, संजय लठ्ठीमर्डे, संजय कायकुल्ले, अनिल अणाजे, गुरुलिंग माने, अभिनंदन नांद्रे, संतोष हवलदार, पारिस सौंदते, रमेश लंगोटे, चंद्रकांत कुपानट्टे, सुकुमार उगारे, मल्लापा गौराजे, महावीर हुद्दार, श्रेणिक वडगावे, प्रशांत साळुंखे, सुभाष गौराजे, मुबारक सणदी, श्रीशैल कमते, सुधीर मांगुरे, मधुकर परगौडर, संजीव कांबळे, अमित हणबर आणि शेकडो कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे आणि इतर संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सदलगा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. SB न्यूजसाठी सदलगाहून प्रतीक कदम. ರೈತ ಬಾಂಧವರೇ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಡೀ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ರೈತರು ಕಬ್ಬಿಗೆ ಯೋಗ್ಯ ಬೆಲೆ ಸಿಗಬೇಕಂತ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾನು ಬರೋಳಿದಾಗ ನೋಡಿನಿ, ಸಾಕಷ್ಟು ಕಬ್ಬು ತುಂಬಿದ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ಗಳು ನೀನೇ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಅವರ ಬೇಡಿಕೆ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 3,500 ರೂಪಾಯಿ ಪ್ರತಿ ಟನ್ನಿಗೆ ಬೇಡಿಕೆ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಅವ್ರದ್ದೊಂದು ವಿಚಾರ ಐತಿ. ಈಗಾಗಲೇ ಮಾರಾಟದಾಗ 3,470 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ದತ್ತ ಕಾರ್ಖಾನೆ ಶಿರೋಳ ಇರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ದತ್ತ ಕಾರ್ಖಾನೆ, ಆಮೇಲೆ ಇದು ನಮ್ಮ ಪಂಚಗಂಗಾ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ನಮ್ಮ ಅವಾಡೆ ಜವಾಹರ್ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯವರು ಈಗಾಗಲೇ ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಒಂದು ಒಪ್ಪಂದ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸುಮಾರು 3,470 ರೂಪಾಯಿ ಕೊಡಬೇಕಂತ ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಿದರು. ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಅದು ಒಪ್ಪಂದ ಆಗಿಲ್ಲ. ಇನ್ನೂ ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ 3,500 ಕೊಡಿ ಅಂತ ಒಂದು ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ. 150 ಕೊಡಬೇಕಂತ ನಾ ಒಂದ ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ. ನಾ ಮಂತ್ರಿ ಇದ್ದಾಗ, ಸಕ್ಕರೆ ಮಂತ್ರಿ ಇದ್ದಾಗ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅವಾಗೂ ಕೂಡ ಉದ್ಭವ ಆಗಿತ್ತು. ಏನೋ ರೈತರು ಧರ್ನಾ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ವಿಧಾನಸಭೆ, ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಪ್ರಾರಂಭ ಆದಾಗ ರೈತರು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಧರಣಿ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಟನ್ನಿಗೆ 300ರಿಂದ 350 ರೂಪಾಯಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ
ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಒಂದು ರೈತರು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದರು. ಅದರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ರೈತ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು. ಅದೆಲ್ಲ ನಮ್ಗೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದ್ದದ ವಿಷಯ. ನಾನು ಕೂಡ ಇವತ್ತ ಸಕ್ಕರೆ ಸಚಿವರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತೀನಿ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತೀನಿ. ಏನು ರೈತರ ಬೇಡಿಕೆ ಐತಿ ಅದನ್ನು ಬೇಡಿಕೆನ ಬಗೆಹರಿಸ್ಬೇಕಂತ ಅವರಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯಿಂದ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತೀನಿ. ನಾಳೆ ನಾನು ಕೂಡ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಒಂದು ಪತ್ರ ತಯಾರು ಮಾಡಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಪತ್ರ ತಯಾರು ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಸಕ್ಕರೆ ಸಚಿವರಿಗೂ ಕೂಡ ತಯಾರು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಏನಂತ ಹೇಳಿದೆವು ನಾವು, ಈ ಭಾಗದಾಗ ಅತಿಯಾದ ಮಳೆ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಈ ಮಹಾಪೂರದಿಂದ ಎಲ್ಲ ಕಬ್ಬು ನೀರಲ್ಲಿ ಮುಳುಗಡೆ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ರೈತರು ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ನೀವು ಕೂಡ ಟನ್ನಿಗೆ ಏನಕ್ಕೆ ಇದನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದರೆ ಆ ಪ್ರಕಾರ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾನು ಅವರಲ್ಲಿ कळकळीने विनंती करतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.